मग तो म्हणणं का दोघं दोघं बघ कशी बोलते आहे पॅटर्न मध्ये अशी तू आली नाही तर तू काम चालू केलं काय तो काही बोलती का आपलं काय कोण मी 5 दिवसा कालच्या परवा दिवशीच्या व्हिडिओ मध्ये बघितलं ओम भाऊच्या किती क्लीन केलं तर बाप वहिनी नाही फिर जैसे के वैसे हा आहे पसरत कस करायचं का आपल्या भांगार मध्ये ते कोण टाकतं जे कामत नाही तोंडात मोठ काढ काय मग तो म्हणणं का दोघं दोघं बघ कशी बोलते आहे पॅटर्न मध्ये अशी डायरेक्ट नाही बोलत आले हुशार आहे मई तो इच्छा आहे का आम्ही दोघं राहा हा तो इच्छा आहे का आम्ही दोघं राहा कुठं कुठं राहायचं हिचा पाय बर काय तर बर आणि एक कमेंट आलती की तुम्ही रोहिणीला फक्त 1 दिवस राहू दिलं रात्री रोहिणी मी काऊन आणलं तिला तू सांगितलं नाही की मी हा आजीन लाईट पाक कोणचा चालू केला ह्यो म्हणलं तर ह्यो केला आणि तुम्हाला दाखवतो 1 मिनिट रोहिणी आपण घेऊ जसं रोहिणी हे बघा हे बघा हे बघा हे बघा आमची बाई शांत काहून आहे तुम्ही अंदाज लावा आणि मला सांगा कमेंट करून मी ते सांगत नाही आमची बाई अशीच आहे काही काम करायचं असलं की शांत बसती हा ए बंद कर दे तिकडे जा लवकर लवकर जाय मग रोहिणी तू का बंद नाही राहिली माहेरी सांग बरं आठवडा नाही मी खरं सांगलो तू आधीच तुझ्या आईला बोलून घे जर तुला तसं पण तू 10-15 दिवस राहणार आहे जर तुला आणखीन दिवस राहायचं तुझ्या आईला ना तुझ्या भावाला बोलून घे आणि चालल्या जाय आता 10 दिवसानं कशी हो म्हणजे सगळे जसे येते तसे तुझी मम्मी येतच नाही यार रोहिणी मग तुझ्या बाबाला पाठवायचं पप्पाला पाठवायचं रोहिणीचे पप्पा ले साधे बर म्हणजे खरंच काय ग बाई काय ग बाई काय ग बाई काय आणि एवढी खुशी होती ती मी दिसल्यावर नुसतं उड्यात मारती पाय धरले तिने काहीतरी काम केलंय म्हणून पाय धरलेले कमेंट आहे बघ कमेंट आहे बघ तुझं मी तुला आता तू ऐक तुला आता बी सांगतो आता बोलली तू कमेंटचं याच्यानंतर कमेंटचं बोलायचं नाही कारण की जिथं चुकलं ना तिथंच कमेंट येणार मी थोडी तुला आता बी सांगलो मी तिने काम केलं म्हणून मी पाय धरून बसले हा बरं शांत बस विषय नको काढू उगाच आपला व्हिडिओ परत कमेंट येईन तुम्ही ते चांगले नाही वाटत आणि तू मला एक चालू आहे स्वामिनीला एखादी अंगठी करा म्हणून 1 ग्रामची का नको का काय वाटतं कमेंट मधून सांगा बरं माझ्या मनाने तर हाऊ वाटायला मला करा पण एक विचार केला तर अजून ती 5च महिन्याची केलेली का अच्छा हा केलेली आहे अजून एक काय वाटतं तुला या गोष्टी सांग बरं आणि ती ड्रेस दाखवली तू कालच्या व्हिडिओ मध्ये बोलली होती मग कधी दाखवायची ती 2 ड्रेस आणलेले मी हा मी कुठं घेतलं नाही त्यांना अजून येतो मी तिथं व्हिडिओ पण नाही घेतला तू घरचा काय केलं आहे ना जेवायला काही स्पेशल केलं नाही तुला भात गीत काय म्हणतात त्याला तुला जी भाजी आवडती ती हो का
आणि तुझ्या मोठ्या आईला आणि मोठ्या पप्पाला तू आलती भेटून? हाव. हो का? दादा आहे पण आलते. हाव. बरं. आणि ही इकडे बघा. काय ग परी, तू तशी काय बघते? काका रागावले. ती घालून गेल्यावर दिसलं. वहिनी 2 मिनिटं इकडे या बरं. इकडे या ना. हा बघा, हा एक ड्रेस आहे. वहिनी आवडला का हा ड्रेस? हा. किती रुपये किंमत असं? किती रुपये? 250 रुपये फक्त. 250. चांगली क्वालिटी, चांगली क्वालिटी. तुम्हाला हा ड्रेस लागत असेल तर असा कलर नाही सांगू शकत मी तुम्हाला. मी इथं प्रोडक्ट टॅग करणार आहे. 4 ते 5 ड्रेस त्याच्यापैकी तुम्ही मागू शकता. 250-300 रुपयापर्यंत बघतो मी. आणि ऑनलाईन म्हणजे हा ड्रेस आहे, फक्त कलर वेगळा आहे की नाही? मला नाही येणार, मला फिटिंग करावं लागेल. त्यांना फिटिंग. रोहिणीचा ड्रेस तू आण बरं तुझा. बरं थोड्या वेळानं दाखव. बाई साहेबने जे केलं त्याच्यामुळे त्यामध्ये पालतं पाडत तिथं पडू द्यायला नाही. अच्छा जाऊ दे. 2 मिनिट थांब ना ग, 2 मिनिट थांब ना. आणि तुम्हाला एक सांगतो, आम्ही निघाच टायमाला आहे का रोहिणीच्या बहिणीनं इतकं मस्त घेतलं तिला की ती उठली सुद्धा नाही. ती डायरेक्ट कुठं उठली रोहिणी? बस मधून उतरली. हा तेव्हाच उठली. ए ए ए ए तसं नाही करू परी. ती लहान आहे ना अजून, लहान आहे ना अजून. थांब नाही बघ ना यांचं प्रेम. परी बस ना परी. तू शाळेत गेलती का? तू मॅडम ना काय शिकवल तुला? हा लाडू कशाचा? ते नाही शिकवीत इंग्लिश शाळेत. दुसरं काय शिकवतात, व्यायाम शिकवतात आणि परत बरंच काही शिकवतात इंग्लिश शाळेत. आणि आता बाबा तुम्हाला काय सांगू, आता गणपती आले बाप्पा, गणपती बाप्पा आले जवळ. गणपती बाप्पा आले म्हणून आता सगळं किराणा भरायचा आहे. त्याच्यानंतर थोडीफार शॉपिंग करायची आहे. तर आमचं असं नसतं बरं, घडी घडी शॉपिंग करायचं हे असं काही नसतं आमचं. आणि आम्हाला मॉल गेल फिरायला वाटते, पण काय आमच्या ऋतूमुळे आम्हाला कुठे जाता येत नाही. बरोबर. आता आम्ही झोपत बी नाही. हा आता ती हे बघा, लहान बी नाही म्हणता येणार आता आणि मोठी बी नाही म्हणता येणार. हे बा हे बा हे बा मोबाईल दे म्हणते, मोबाईल. हा हे बा अशीच करायला लागली. आणि मी घेतलं ना नुसतं अशी हसती. हा मग म्हणणं होतं तो आयला एका दिवशी भेटीला बोलो, बघू दे आपलं घर कसं आहे का. तुझ्या पप्पाला बोलो. येण्या जाण्यानं फरक पडत असतो. आणि खूप जणांच्या कमेंट आलत्या की रामदादा तुम्ही जालन्यात राहा. कसं असतं माहिती का, फॅमिलीला सोडून नाही राहता येतो. काय ग काय म्हणते या गोष्टीवर तू? सगळे सोबत असताना एक वेगळीच मजा आहे. काय 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 आमची बाया आता राहत नाही. मी तुम्हाला 2 मिनिटात परत भेटतो. हिचं काय एक बार बघतो आणि भेटतो. चला झोपती का काय? झोपती का आई? किती वाजता आली तू? तू आराम केला का? कशाचा आराम होते? आराम करू देतात. थोडा आराम करायचा. आरामच नाही करते. झोप नसेल झाली तुझी. जेवण किती होतं? हा आणि तिसरीला कुठे झोपायचं आता? मांडीवर. जेवण बसली. माझं जीव
येते मागून भांडणं करते मग मी भांडणं करतो वाढून चालली भांडणं केलं नाही बोलत काय करते हे बघा या झोक्यात कोणी आणि या झोक्यात बघा आई कावा झोपून घे पिऊचे डोळे असे बारीक झालेले एकच झोप गेले अंघोळ केल्या आणि ही माझी गाणं म्हणते गाणं म्हणून घर मोठं मोठं वाटत असलं ना तुम्हाला का काल मग आता आज सौ पाळावं लागेल ना बाय तुमच्या इरादा आहेच का जायचं म्हणून मग आता लायसनाला जायचं महालक्ष्मी मांडायच्या गणपती मांडायच्या कलर द्यायचा घराला अच्छा मला एक कमेंट आली की रामदादा तुम्ही आई वडिलाला काहून सोडलं नुसतं सोडायचं मी म्हणलं ना तुम्हाला आई परत येणार आहे काय बोललो त्यांचं मन झालं की त्यांना राहू द्यायचं ते खुद येतात कारण की त्यांचं बी मन तिकडे राहायचं मग जाऊ द्या बाबा हो मला काम होतं आम्हाला चला मी तुम्हाला 5 मिनिटांनी परत भेटतो जेवण केलं का नाही जेवते ना आता काय कधी काय होतलं लागलं काय लागलं अरे बापरे बाप काय लागलं का पिक्चर चालला ऐ, 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 ऐ.